मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नेहमी म्हणत असतो की ज्यांना धन्यता याच्यात वाटते की आम्ही बुद्ध गयेला जाऊन आलो, आमचं जीवन सफल झालं म्हणतात बौद्ध लोक. आपले हिंदू बांधव म्हणतात आम्ही 4 धाम करून आलो, आमचं जीवन सफल झालं. आपले मुस्लिम बांधव म्हणतात आम्ही हजला जाऊन आलो, आमचं जीवन सफल झालं. शीख बांधव म्हणतात आम्ही अमृतसरला गेलो, आमचं जीवन सफल झालं. अजून जे कोणते धर्माचे लोक आहेत ते म्हणतात आम्ही कुठेतरी जाऊन पाया पडून आलो आणि जीवन सफल झालं. मी म्हणतो बुद्धीचा जर तुम्ही वापर केला, तुम्हाला जर खरंच तुमच्या घरात सुख शांती नांदली पाहिजे असं वाटते, तर घरामध्ये जागरूक देवस्थान असलेले जे मायबाप आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही हास्य फुलवणाऱ्यांपैकी असाल, अर्थातच तुम्ही सुज्ञ सोजवळ निर्मळ मनाचे असाल, तर सगळे देव सगळा धर्म घरातच आहे. कारण आईसारखा निर्मळ मनाने आशीर्वाद या जगात मी सांगतो दुसरं कोणी देऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला हा प्रश्न करा की खरंच आईसारखा आशीर्वाद कोणी देते काय? देते? बापा कोणाला कोणाच्या आईमुळे त्रास होत असेल तर ते मुख्यच बसत असतील, कारण घर की कहाणी लई बेकार आहे. पण सरासरी पकडा तुम्ही, जसं तुम्ही लेकरांची काळजी घेता तर ते आईचं मन असते बघा, आईचा स्वभाव असते, आईच्या स्वभावासारखं कोणी